सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांचे शोषण उघडकीस आले आहे. कामगारांना पगार, सुट्टी, पीएफ आणि विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने निष्पन्न झाले. यावर सखोल चौकशी करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आदेश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले. त्यांनी कंपनी प्रशासनाला प्रलंबित अग्रीमेंट तात्काळ पूर्ण करण्याची ताकीद देत भविष्यात शोषण आढळल्यास कडक कारवाई होईल असे ठणकावून सांगितले. यावेळी अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल लोया आणि कंपनीच्या उच्च पदाधिकाऱ्यांसह कामगार प्रतिनिधी उपलब्ध होते. अधिकाऱ्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून कामगारांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरले आहे. मैं बात कर रहा हूँ बेसिक जो चीज इनको देना चाहिए उसकी पीएफ के पैसे बचाना, इससे क्या फाइनेंशियल आर्थिक परिस्थिति खराब, इसका एक्सक्यूज मिल सकता है. ये तो ऐसे नहीं करना, इसको क्या एक्सक्यूज होंगे, हमारी आर्थिक परिस्थिति ठीक नहीं है, किमान वेतन नहीं देना, इसको क्या बताओगे. ठीक है, इन्क्रीमेंट वाढ त्याच्यासाठी तुम्ही कंपनीचा प्रॉपर बॅलन्स शीट बघाल, ते गोष्ट मी गव्हर्नमेंटला मान्य करायला तयार आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही असं त्यांना मानसिक छळ कराल, त्यांचा ते सहन करणार आहे.